स्वच्छ पाणी निर्मल आहे। आमचे सह्याद्रीच्या रांगा, तुम्ही कोकणात आवर्जून नक्की या। त्या डोंगराच्या पलीकडे शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, तिकडे रायगड आहे। हे सगळे चारही भागामध्ये पसरलेले आहेत ते आपले सह्याद्रीच्या रांगा, असे पर्वत खूप उंचावर आहेत। इकडे मासा पकडायला पण येतो आणि नाश्ता जेवण पाणी करण्यासाठी पण खूप आणि फ्रेश आहे। पूर्ण इकडे आम्ही कातलावरती बसतो तेव्हा असं काय हेच नाही। इकडे आम्ही खेळायला क्रिकेट खेळायला जातो। हे आमची टीमची टीशर्ट आहे, इथे आमचे आशिडेटचे मॅची असतात। शनिवार रविवार आमचं फिक्स वार ठरलेलाच असतो, कोणी पण काही पण बोलू दे, पण आम्ही क्रिकेट प्रेमी लवर कधीच क्रिकेट सोडणार नाही। तो तिकडे पानकावला आहे आणि त्या डोंगरावरती मोर असे, तिकडे मोराचा आवाज खूप येतो, राष्ट्रीय प्राणी मोर। तर ह्या सह्याद्री रांगामध्ये खूप असे प्राणी आहेत ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोच। ते आपण असं बसू पण शकतो आणि खाऊ पण शकतो आणि चहा पण पिऊ शकतो। असं आपलं हे थंडेगार पाणी आहे। हा डबका आहे, पावसाचं पाणी पडतो तेव्हा नदीच्या किनारी डबका असतात, तर ते हे मासे नदीमध्ये नाही जात, तर त्यासाठी आपण सर्वांनी जिथे पण डबका नेले तिथे छोटे छोटे मासे असतात ते आपण नदीच्या किनारी सोडतो। आम्ही तर सर्वजण सोडतात, पण तुम्ही पण या व्हिडिओच्या मार्फत तिकडे मासे काय तिकडे असतील ते नदीच्या किनारी सोडा। त्याच्यानंतर आपल्याला त्याचे पिल्ले मोठे झाल्यानंतर आपल्याला मासे खायला मिळतात। पण आता तुम्ही पाहू शकता इथे छोटे छोटे मासे आहेत, तर ते पाऊस गेल्यानंतर काही ठिकाणी आम्ही नंतर जातो, तिथे डबका उपसतो आणि पाण्यामध्ये सोडतो। जे आमच्या इकडे चढण होल बोलतात त्याला, हे चढणीचं मासं असे आमचे हिरवा निसर्ग कोकणात असं तुम्ही कुठे पण जा, हिरवा निसर्ग पावसामध्ये खूप प्रकारे पाहायला मिळतो तुम्हाला। आणि काळजीपूर्वक जा की असं पाण्याच्या ठिकाणी जाण्यात पाण्याचा अंदाज घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही बाहेर पडा। हा आमचा राजू राजूला तुम्हाला एक सांगतो, प्राण्यांचं आपल्याला माहिती पडत नाही, पण आपण श्वान बोलतो त्याला कुत्रा, तो कुत्र्याचा पोटात दुखतो, तर पोटात दुखल्यानंतर आपल्याला माहिती नसतो तो का भुकतोय आणि का रडतोय, तर त्याच्या पोटामध्ये दुखत असतो, दुसरा कोणता जास्त आजार होत नाही, पण तो खाल्ल्यानं काही पण खातो त्यामुळे त्याच्या पोटात दुखतो। तर पोटात खाल्ल्यानंतर ते गवत खायला जातात, गवत खाल्ल्यानंतर त्यांची उलटी येते, उलटी आल्यानंतर मग त्यांना पोटामध्ये बरा वाटतो, त्याच्यानंतर त्यांचा पोट दुखणं बंद होतं। तर अशा इतरांनी आमचा तो राजू तो आता गवत खायला गेलेला, त्याच्यानंतर काही वेळाने तो उलटी काढेल, त्याच्यानंतर मग त्याचा प्रॉब्लेम सॉल्व। तो आता पाणी प्यायला गेला नदीवर, तुम्ही याच पहा।
पाय सडेल असा तो सगळं खाली तो. वासी. Yes. दिसतंय. तर आमचे ब्लॉग झालेले आहे. तर आमचे ब्लॉग मास्टर, आमचे मित्र बंधू, तर आम्ही ब्लॉग काढले तर खूप एन्जॉय केलं आहे. तर तुम्हाला मगाशी पाहिल्यानंतर सांगितलंच तुम्हाला की इकडे आम्ही खूप फिरायला येतो. तर आमचे आपले बैल गाय असे चारा खायला तर येतातच. असा हा हिरवगार. आम्ही इकडे शनिवार रविवार आणि असे कुठला सण आला तर आम्ही सोडतच नाही की सण आल्यानंतर आमची क्रिकेट तर असतात, त्याच्यामध्ये आम्ही क्रिकेट पण ठेवतो. आम्हाला हे खूप निसर्गरम्य आम्हाला पाहायला मिळतो. सह्याद्रीच्या रांगा, खूप पर्वत मोठमोठे आहेत. काय करा.